एका कुटुंबामध्ये ज्या पद्धतीने वात्सल्यरूपी ज्या पद्धतीने स्नेहभोजन मिळतं, त्या पद्धतीने माननीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेब वडीलधाऱ्या मंडळीप्रमाणे सगळ्या खासदारांना आस्थायिकपणाने ते चौकशी करत होते. केरळच्या कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंतचे सगळे व्यंजन त्या ह्याच्यामध्ये होते. महाराष्ट्राची भाकरी होती, ठेचा होता, शेंगदाण्याची चटणी होती, वरण भात होता. म्हणजे एक चांगलं शुद्ध सात्विक व्हेजिटेरियन अशा पद्धतीचं जेवण आणि अतिशय पौष्टिक अशा पद्धत जेवण प्रत्येक राज्यातलं व्यंजन होतं. आणि आमच्या सगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या खासदारांचे एकत्र ग्रुप केले. प्रत्येक टेबलवरती एक मंत्री, एक त्याला जोडून असलेला राज्यमंत्री, म्हणजे कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू न राहून पूर्णपणे कुटुंब दृष्टिकोनातून, एक वात्सल्य दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन हे प्रकारचं एक भोजन आज मोदीजींनी मला आज घरच्या जेवणाची आठवण आली. ज्वारीची भाकरी आज महाराष्ट्राची, आपल्या ठेचा असेल, अन्य गोष्टी असतील, त्या आज आम्हाला पंतप्रधानांच्या घरी जेव्हा आम्हाला मिळाल्या, तेव्हा एक कौटुंबिकतेचा आम्हाला आज अनुभव आला. खरंच आम्ही मोदीजींचे म्हणावे तेवढे कमी आभार आहेत. प्रत्येक टेबलवर येऊन आस्थायिकपणाने चौकशी करत होते, प्रत्येकाच्या आरोग्याची चौकशी करत होते. जाण्या येण्याची सोय पण अतिशय उत्तम त्यांनी केली होती. एक एक कॅबिनेट मिनिस्टर प्रत्येक खासदारांना घेऊन आणण्याची सोय, नेण्याची सोय स्वतः कॅबिनेट मिनिस्टर त्या आमच्या बसमध्ये होते. आणि प्रत्येक टेबलवर देखील त्यांनी मंत्र्यांना आपल्या कोऑर्डिनेशनसाठी ठेवलेलं होतं. ज्या पद्धतीचं भोजन आज मिळालं त्यामध्ये कुठेही राजकीय लवलेश नव्हता. पूर्णपणाने एक प्रेमाचा, कौटुंबिक आणि शुद्धतेचा आणि सात्विकतेचा आज आविष्कार आज दिसायला मिळाला. आणि एक वडील ज्या पद्धतीने कुटुंबाची चौकशी करतात त्या पद्धतीने त्यांनी जेवणाच्या पूर्वी देखील आणि जेवणाच्या नंतर देखील आमची आस्थायिकपणाने चौकशी केली, आरोग्याची चौकशी केली, अनेक लोकांच्या सुखदुःखाच्या बाबतीत चौकशी केली. आजचीही त्यांचं भोजन म्हणजे जवळपास 2 तास एक प्रकारे खूप निर्भळ अशा प्रकारच्या आनंदाचा योग होता. अशा प्रकारचा योग मला आज लाभला, त्याबद्दल मी आज खूप कृतकृत झालेलो आहे की पंतप्रधानाने कुटुंब प्रमुख या नात्यानं आम्हाला जेव घातलं. याच्यासारखा सर्वोच्च आनंद आमच्या आयुष्यातला पुन्हा कधी मिळणार नाही असं आम्हाला वाटते. एक मुद्दा हा आहे की एरवी आतापर्यंत अनेक पंतप्रधानांनी जेवण त्यांच्या घरी ठेवले असतील, मात्र महाराष्ट्राची भाकरी, ठेचा, चटणी असा पदार्थ ठेवले असतील का? सोलापूरची चटणी देखील होती. मला असं वाटतं की आज पंतप्रधानांच्या घरचं हे आमचं पहिलं जेवण होतं. पण त्यामध्ये ठेचा असेल, भाकरी असेल, जे आम्ही गावाकडे ज्या पद्धतीने असते, जसे कांदा फोडून खातो, भाकरी, ठेचा, शेंगदाणे चटणी असं जे करतो, हे जे सगळे प्रकार होते ते महाराष्ट्रीयन प्रकार होते. त्याच्यासोबत काश्मीरचा कवावा पण होता आणि केरळ कन्याकुमारीचं ते आडापोडर नावाचं एक गोड अशा पद्धतीचं नारळापासून बनवलेलं एक गोड पण होता. म्हणजे प्रत्येक राज्यातली भाजी होती, प्रत्येक राज्यातल्या कोशिंबिरी होत्या. म्हणजे असं होतं की साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन सगळ्या भारताचं एकत्रित जेवण, सगळ्या राज्यातले व्यंजन एकत्रित करून प्रेमाने, म्हणजे सगळ्या भारतामधल्या सगळ्या भोजनाच्या जे काही प्रकार आहेत ते सगळे आम्हाला आज आमच्या थाळीमध्ये होते. आणि सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आस्वाद पण घेतला. हे झालं सगळं महाराष्ट्राच्या भोजन संस्कृतीबद्दल तुम्ही चर्चा केली. मात्र कसं आहे की पंतप्रधानांच्या घरी जेवायला तुम्ही जातात तेव्हा राजकीय चर्चा काय झाली असा प्रश्न साहजिक असतो. तुमची काही राजकीय चर्चा झाली का? मोदीजींनी काही राजकीय संदेश दिला का? अजिबात राजकीय चर्चा काही नव्हती. त्याच्यामध्ये शुद्धता होती, सात्विकता होती, घरच्यासारखं वातावरण होतं, कौटुंबिक जिव्हाळ्याचं वातावरण होतं. वात्सल्य मूर्ती त्यांच्यामध्ये आज आम्हाला दिसली आणि कुठल्याही राजकीय हेतूचा, कुठल्याही राजकीय विषयावर कुठे चर्चा झाली नाही. आम्ही टेबलवर जेव्हा सगळेजण मंत्र्यांसोबत बसतो तेव्हा एकमेकाच्या ख्याली खुशाली, सुखदुःखाची, घरच्या मंडळींची आम्ही चर्चा करत होतो. आणि व्यंजनाच्या बाबतीत देखील आमची चर्चा व्हायची, प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वास्थ्याविषयी चर्चा व्हायची. आज कुठेही आमच्या या संपूर्ण जेवणामध्ये राजकीय हेतूने प्रेरित कोणतंही भोजन नव्हतं. आणि अशा प्रकारचं कुटुंबवत्सल जेवण मी पहिल्यांदाच पंतप्रधानाच्या घरी जेवलो. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही राजकीय प्रेरणा नव्हती आणि राजकीय हेतू पण नव्हता. असं बोललं जातं साधारणतः की आजचं पंतप्रधानांचं जेवण जे होतं त्यामध्ये देशातील सर्व पदार्थांची समावेश होता. एकत्रितपणे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला का? 100% बरोबर बोललात तुम्ही. कारण पूर्ण राज्यातले सगळे जे व्यंजन असतात आणि जे स्वादिष्ट, जसं आमची महाराष्ट्रातली भाकरी, ठेचा, शेंगदाण्याची चटणी, कांदा प्रसिद्ध आहे, तशाच पद्धतीचा आंध्रामधला राईस होता, तशाच पद्धतीने कर्नाटकामधले लोणचे होते, तशाच पद्धतीने काश्मीरचा कावा होता, केरळ मधला होता. म्हणजे हे प्रकार एकही राज्य असं नाही. पंजाब मधले देखील पनीरची भाजी होती,
म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक राज्यातले व्यंजन ते आमच्या जेवणामध्ये, मिसी रोटी होती, म्हणजे इतके चांगले चांगले पदार्थ होते की ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण होत्या. आणि सगळ्या राज्यातले एक एक दोन दोन व्यंजन घेऊन त्यांनी आज सगळ्या देशातल्या व्यंजनांना, राज्यातल्या प्रमुख जे आमचे अन्न आहे त्या सगळ्यांना एकत्रित करून एक प्रकारे एक अखंड भारताचा ज्या पद्धतीने जो मेसेज द्यायला पाहिजे, जो राष्ट्रीय एकात्मतेचा जो मेसेज द्यायला पाहिजे, तो मेसेज आज त्यांनी या स्वादिष्ट भोजनातून आम्हा सगळ्या खासदारांना दिलाय. आणि सगळ्या वेगवेगळ्या आमचे गट देखील एकत्र नव्हते, एका राज्याचे नव्हतो आम्ही. माझ्या टेबलवर तमिळनाडू, केरळ, काश्मीर, अन्य ओरिसा अशा भागातल्या खासदारांचं एकत्रीकरण होतं. महिला पुरुष देखील असा काही भेद नव्हता. त्यामुळे सगळ्यांना एकत्रित करून आमच्या या संपूर्ण देशाला एकतेचा संदेश आज या भोजनाच्या माध्यमातून मिळालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.